शेणखतामध्ये कुजलेलं शेणखत उत्तम असतं की न कुजलेलं शेणखत उत्तम असतं? अर्थातच कुजलेलं शेणखत. आपण शेणखत का वापरतो? कारण आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंची वाढ व्हावी, जमीन भुसभुशीत व्हावी आणि पाणी टिकून ठेवण्याची क्षमता वाढावी. पण या सगळ्या गोष्टी येण्यासाठी शेणखत हे उत्तम पद्धतीनं कुजलेलं हवं. न कुजलेल्या शेणखताचे बरेच दुष्परिणाम आपल्या शेतीवरती आणि पिकावरती होतात. हे आपल्याला माहिती आहे का? पहिली गोष्ट, न कुजलेलं शेणखत जमिनीमध्ये टाकल्यानंतरनं आपल्या पिकांच्या कोवळ्या मुळांना याचा झटका बसतो. त्याचं तापमान 65 ते 75 डिग्री सेल्सिअस पर्यंत असतं. दुसरी गोष्ट, शेणखत कुजण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते आणि हा ऑक्सिजन शेणखताने शोषल्यामुळे पिकांना ऑक्सिजनची कमतरता पडते आणि उत्पादकता घटते. आणि ऑक्सिजनची मात्रा शेणखतामध्ये वाढल्याने बुरशी सुद्धा लागण्याचे प्रकार दिसून येतात. असे न कुजलेल्या शेणखताचे फायदे होण्याऐवजी तोटेच भरपूर होतात. म्हणून शेणखत हे पूर्ण कुजलेलं असावं. आणि आपण हे उत्तम कुजलेलं शेणखत कसं मिळवू शकतो? तर मुक्त संचार गोठ्यामधून. आज गोविंद डेअरीच्या पशुपालकांना शेणखतावरती प्रक्रिया आणि उत्तम शेणखताचा उपयोग कसा करायचा याविषयी मार्गदर्शन दिलं जातं. त्या अंतर्गत आज बऱ्याच पशुपालकांच्या गोठ्यावरती कुजलेलं शेणखत मिळतं आणि त्या शेणखतापासून प्रोमखत निर्मिती, बोकाशी खत निर्मिती, गांडूळ खत निर्मिती केली जाते. आणि या गोष्टींमुळे आपल्या पशुपालकांना याचा भरपूर असा फायदा होतो. त्यांचा रासायनिक खतांवरचा खर्च देखील कमी होतो आणि त्यांना शेतीमध्ये फायदा होतो. असे कुजलेले शेणखत किंवा प्रक्रियायुक्त शेणखत जर आपण आपल्या शेतीला दिलं तर आपल्या शेतीचा कर्ब वाढतो. म्हणून कुजलेलं किंवा प्रक्रियायुक्त शेणखतच आपल्या जमिनीला द्या आणि आपली जमीन सुजलाम आणि सुफलाम करा.